नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, मागे तुम्हाला एक मी शासन निर्णय प्रकट केला होता किंवा त्याविषयी माहिती दिली गेली होती. एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा नुकताच एक शासन निर्णय दिला गेला, ज्यामध्ये एक संस्था असेल आणि त्या संस्थांमध्ये दोन पक्षकारांचा वाद असेल आणि त्या संस्थांमधील असणारी शिक्षक भरती बऱ्याच कालावधीपासून म्हणजे 1 वर्षापासून जास्त कालावधीपर्यंत कालखंडामध्ये थांबली असेल किंवा भरतीच केली गेली नसेल, त्यांच्यासाठीचा हा शासन निर्णय होता. त्याचे संपूर्ण शासन निर्णयाचे मुद्दे देखील मी तुम्हाला मांडले गेले होते, की ज्यामध्ये कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवायची आहे, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची आहे, या संदर्भात माहिती दिली गेली होती. त्या संदर्भाचीच ही अपडेट आहे आणि नक्कीच हा एक विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतला गेलेला एक चांगल्या प्रकारचा शासन निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहे. आता याचा परिणाम काय होताना दिसत आहे, त्या संदर्भात काय अपडेट आलेली आहे, याविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, कमेंट बॉक्स थ्रू या संदर्भाच्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत आणि जाता जाता जर माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर तो शासन निर्णय काय होता याविषयी आपण चर्चा करूयात, की ज्यामध्ये उल्लेख केला गेलेला होता की कशा पद्धतीने ही अंमलबजावणी केली जाणार आहे संस्थेमध्ये वाद असेल तर. त्या संदर्भातचा हा 1 तारखेचा शासन निर्णय आहे. याविषयी आपण चर्चा देखील केली होती. डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये शासन निर्णय दिला गेलेला आहे की 1 वर्षापासून जास्त प्रलंबित भरती आहे. जिथं संस्थेमध्ये वाद असेल तर त्या जागा पोर्टलवरती अपलोड झालेल्या नाहीत आणि ती कारण दाखवून तिथं बऱ्याच कालखंडापासून शिक्षक भरती झालेली नव्हती आणि त्या संदर्भात संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची आहे, तिथले मुख्याध्यापक असतील तर मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक हा प्रशासक म्हणून असेल किंवा त्यांची जी काय कारवाई आहे या संदर्भाच्या सगळ्या डिटेल शासन निर्णयमध्ये दिल्या गेलेल्या होत्या. हा 1 तारखेचा असणारा शासन निर्णय, त्या संदर्भाचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. आता याचीच अपडेट आहे, वृत्तपत्रांनी देखील याची दखल घेतलेली आहे की यामध्ये आता कशा पद्धतीने संस्थेमध्ये वाद असेल तर शिक्षक भरती होणार आहे या संदर्भात आणि हा कसा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय आहे तो सुद्धा नमूद केलेला आहे. संस्थांतर्गत वाद असला तरी शिक्षक भरती होणारच. लोकमत वृत्तपत्राने दिलेली ही आजच्याच तारखेची बातमी आहे, जुलै 3, 2026. काय नमूद केलंय ते बघूयात. विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेला हा शासन निर्णय नक्कीच उपयुक्त असा असणार आहे. सोलापूर वृत्तपत्राची बातमी आहे, खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळा चालवणाऱ्या शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे रखडलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. शिक्षण संस्था अंतर्गत वाद 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असेल अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा येऊ नये यासाठी शासनाने संस्थेच्या परस्पर शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षण अधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत बिंदू नामावली अद्ययावत करून सक्षम प्राधिकरणाकडून तपासून घेतील. संच मान्यता, अतिरिक्त शिक्षक संख्या, समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांच्या 80% भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करून रिक्त पदास एकास एक प्रमाणात मुलाखतीशिवाय उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात येईल, तेही पवित्र पोर्टल मार्फत. बऱ्याच जणांचा असा संभ्रम होईल की त्यांना वैयक्तिक पातळीवरती ती भरती प्रक्रिया राबवता येईल, असंही नाही. ही सगळी प्रक्रिया आपल्याला माहिती आहे, पवित्र पोर्टल प्रणाली 2017 पासून सुरू आहे. त्याच प्रक्रियेद्वारे याची भरती केली जाईल. अशा उमेदवारांची नियुक्ती नाकारता येणार नाही. म्हणजे ज्यावेळेस ह्या पवित्र पोर्टल मधून ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स मध्ये ती संस्था निवडली असेल, मुलाखतीशिवाय डायरेक्टली तिथे त्यांची नियुक्ती असत आणि तेही सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची नियुक्ती ना त्या कुठल्याही पक्षकाराला नाकारता येणार नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी यात सहकार्य करण्यासाठी नकार दिल्यास वेतन रोखणे किंवा शिस्तभंगाची कारवाई. मी त्या संपूर्ण शासन निर्णयामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. संस्थांतर्गत वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना या शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही किंवा त्याची मुभा पण नाहीये. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहिल्या होत्या.
आता सर्वात महत्वाचे दोन मुद्दे आपण याच्यातले नमूद केलेल्या वृत्तपत्रामधले पाहून घेऊ. शाळा विक्रीचे वाढते प्रमाण. अल्पसंख्याक व अल्पभाषिक शिक्षण संस्थांना शिक्षकांच्या भरतीचे अधिकार प्रदान करण्यात आले होते आहेत. मात्र अन्य शैक्षणिक संस्थांचे शिक्षक भरतीचे अधिकार काढून घेतल्याने अनुदानित शाळा चालवण्यात संस्था चालकांना स्वारस्य राहिले नाही. आपल्याला बघितलं की ज्या अल्पसंख्याक शाळा आहे त्यांना एक प्रकारे मुभा देण्यात आली होती त्यांच्या स्तरावरती ती भरती प्रक्रिया राबवण्याची. परंतु बाकीच्या राहिलेल्या अनुदानित शाळा आहेत की ज्यांना शासना थ्रू अनुदान दिलं जातं त्यांना ती मुभा दिलेली नाही. साहजिकच तिथल्या संस्था चालकांच्या मनामध्ये किंवा नाराजी येणार आहे आणि स्वारस्य राहणार नाही, कारण इथून मागे त्यांना बऱ्यापैकी त्यातून आर्थिक फायदा होत होता, परंतु आता त्यांना त्यातून लाभ होत नाहीये. त्यामुळे त्यांना शाळा चालवण्यात आता स्वारस्य राहिलं नाही. गेल्या 2 वर्षात अशा प्राथमिक व माध्यमिक अनुदानित शाळा विक्रीचं प्रमाण वाढलेलं आहे. खूप गंभीर मुद्दा आहे. विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात विदर्भ आणि अन्य ठिकाणाहून 15 पेक्षा अधिक शाळा विकत घेतल्यास आल्याची माहिती पुढे येत आहे. आणि त्यानंतर संस्था चालक नाममात्र, हा सुद्धा मुद्दा माहिती आपल्याला, कारण पूर्णतः शासनाकडे भरती प्रक्रिया गेलेली आहे. पूर्वी संस्था स्तरावरती ती भरती प्रक्रिया राबवली जायची. आता फक्त नाममात्र संस्था चालक आहेत. बाकी सर्व भरती प्रक्रिया ही शासनामार्फत चालते. गेल्या अनेक वर्षापासून शाळांमध्ये संस्था चालकांमार्फत शिक्षक भरती करण्याचे अधिकार शासनाने कमी केले आहेत. पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत शिक्षकांची भरती केली जात आहे. त्यामुळे शिक्षण संस्था चालक आणि नाममात्र राहिलेल्या प्रतिक्रिया शिक्षण संस्थांकडून व्यक्त केल्या जात आहे. पहा, दोन यातून आपल्याला मतांतर दिसून येते. एक फायदा आहे की शासन स्तरावरती भरती प्रक्रिया राबवली जाईल. जरी संस्थेमध्ये वाद असला तरी तिथं डायरेक्टली मुलाखतीशिवाय तिथं कॅन्डिडेट जाईल आणि त्याची नियुक्ती करायची आहे. तिथं कुठलाही त्याच्या अडथळा आणायचं नाही. त्यामुळे पहिली गोष्ट काय की विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, ही एक फायद्याची गोष्ट आहेच आहे. त्यातली दुसरी बाजू अशी की अनेक संस्था चालक अनेक वर्षापासून संस्था चालवत आहेत, त्यांना तो अधिकार होता नियुक्ती करण्याचा आणि त्यातून बऱ्यापैकी ही प्रक्रिया राबवली जायची. परंतु आता नाममात्र आहेत. अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतंय अल्पसंख्याव्यतिरिक्त अशा काही अनुदानित शाळा आहेत की ज्या त्यांना चालवण्याचं स्वारस्य राहिलं नाही, विक्रीसाठी काढल्या गेलेल्या आहेत. ही सुद्धा एक गंभीर बाब आहे. प्रशासनानं वेळीच याच्यावरती तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्स मध्ये द्या. माहिती आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.